जळगावातून बातमी आहे। उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलाय। जळगाव जवळील कानसवाडा गावाच्या माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या सकाळी करण्यात आली। चॉपर आणि चाकूने भुसकल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे। युवराज सोपान कोळी असं मृत उपसरपंचाचं नाव आहे। गुलाबराव पाटलांनी कोळी कुटुंबियांची भेट घेतली असल्याचं समजतंय। जळगावमधील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृण खून झाल्याची घटना सकाळी घडली आहे। या घटनेनंतर परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। युवराज कोळी हे शिवसेनेचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। गावामधीलच तिघांनी सकाळी 8 वाजेच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावरती हल्ला चढवला। चाकू आणि चॉपरने त्यांच्यावरती वार चढवल्यामुळे ते जागीच कोसळले। जळगाव शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये युवराज कोळी यांचा मृतदेह आणण्यात आलेला आहे। कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयामध्ये तणावाचं वातावरण असून खुनाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी 8 वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे। आता सिव्हिलमध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आहे। आता काय कारण आहे ते अजून काही कळलेलं नाही। आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे, पण झालेली घटना फार वाईट आहे।